काय शहाणे, अतिशहाणे, स्वतःला खूपच शहाणे समजायला लागलीस तू. तुला काय वाटलं या एवढ्या तेवढ्यावरनं मी अशी घाबरून जाईन, मी हरेन? एक काय असले 100 व्हिडिओ कर, कळलं? मला काही एक फरक पडणार नाहीये आणि त्याचा काही उपयोगही होणार नाहीये, लक्षात ठेव. आता कॉलेज प्रशासनाने जो निर्णय घेतलेला आहे ना, तो निर्णय होणार आणि तुला कॉलेजच्या बाहेरच जावं लागणार. चालतंय की. मी जी चूक केली आहे त्यासाठी तुम्ही मला माफ करा असं मी कवाच म्हणलेलं नाही. तुम्हाला शिक्षा द्यायची तुम्ही द्या, मी भोगायला बी तयार आहे. खरं इथं कॉलेजमध्ये त्याचा काहीच संबंध नाही. कॉलेजमध्ये मी काही चूक केलेलीच नाही तर मग का? कॉलेज प्रशासन आपला निर्णय बदलणार नाहीये, तुला बाहेर जावं लागणारच. पण असा निर्णय कसा घेतला माझी बाजू न ऐकता? तुझी बाजू? कोण तू? कोण आहेस कोण तू? हा, तुझी बाजू ऐकून घ्यायची लायकी आहे का? या कॉलेजमध्ये ना खरं भिकाऱ्यांना ॲडमिशनच देत नाही. वहिनीच्या कृपेने म्हणून तुला इथे ॲडमिशन मिळालेलं आहे. पण तुझं असं आहे ना, खाल्ल्या ताटात. हो कडूआजी, मी काय आहे ते मला चांगलंच माहीत आहे. मी खोटेपणा केलेला नाही ना, माझ्या स्वतःच्या इच्छेनं मी माझा खरेपणा सोडला. हे तुम्हाला बी चांगलंच माहीत आहे. तुम्ही किती बी काय बी बोला, माझा निर्णय झालाय आणि मी ठाम आहे त्यावर. मी कॉलेजने घेतलेला निर्णय मोडून दाखवणार म्हणजे दाखवणारच. बघू ना, बघू. आता सध्या तरी तुला कॉलेजच्या बाहेर बसायला परवानगी दिलेली आहे, पण पुढच्या 2 दिवसात मी तुला या कॉलेजच्या बाहेर काय या शहराच्या बाहेर घालवते की नाही ते बघ. मला नाही वाटत एखाद दिवस सुद्धा तू इथे पूर्णपणे काढू शकशील. एवढं कडक होऊ नये, करपून जाशील, तू नाही सहन करू शकणार. हे ग, घाबरलीस? ऐक माझं, ऐक.